लेट होण्यामागं किंवा उशीर होण्यामागं अजून एक डिपार्टमेंट असतं, ते म्हणजे मेकअप आर्टिस्ट लोकांचं. लग्न जेव्हा ठरतं तेव्हा कपल्सला नवरी आणि नवरदेव बनवण्यासाठी एक आर्टिस्ट खूप त्यांच्यावर काम करत असतो, मेहनत करत असतो. मी बोलते मेकअप आर्टिस्ट बद्दल. म्हणजे ते खूप प्रोफेशनली काम करतात, पण शेवटी त्यांना एक टॅग दिला जातो, या पार्लरवाल्यांमुळे उशीर झालाय, या पार्लरवाल्यामुळे उशीर झालाय. बरोबर. म्हणजे हे ऐकून त्यांना जेवढा त्रास होतो तेवढा ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला पण त्रास होतो, की त्या एका आर्टिस्टला तुम्ही काय टॅग लावताय विनाकारण. बरोबर. जादूगार आहेत ही लोक, खरंच जादूगार आहेत. हो ना. म्हणजे ज्यावेळी तुम्ही विचार करताल ना की मेकअप आर्टिस्ट शिवाय लग्न सोहळा, ज्यावेळी मेकअप आर्टिस्ट लोक येतात, पण त्यांच्या हातात एक बॅग असते, बॅग. ओके. त्याला जे व्हॅनिटी म्हणतात, व्हॅनिटी म्हणतात. हो हो हो. तुम्हाला माहिती का, पार्लरवाले आले, बॅग घेऊन आले, हे ज्यावेळी ते बोलतात ना लोक, ती बॅग नसून एक 4 व्हीलरची कॉस्ट घेऊन फिरत असतात. ते बापरे. त्या बॅग मधल्या प्रोडक्टची प्राइसच ती असते. ते येताना ती 4-5 लाखाची गोष्ट सोबत घेऊन येतात, प्लस त्यांनी आजपर्यंत केलेला जो अभ्यास असतो, हा सगळा कलेचा अभ्यास घेऊन ते येतात. आणि ज्यावेळी त्यांना तुम्ही बोलता ना की पार्लरवाले, काय गरज आहे, एका आर्टिस्टला आर्टिस्ट बोलल्यानंतर त्याचा आत्मसन्मान वाढतो, त्याला एक फील येतो. आणि तुम्ही ज्यावेळी त्याला म्हणतात ना मेकअप आर्टिस्ट, त्यावेळी लिहून घ्या, तुमचं काम 100% अजून उठून येणार. आणि जो तुम्ही मुद्दा मांडला की लेट होण्यामागं किंवा उशीर होण्यामागं अजून एक डिपार्टमेंट असतं, ते म्हणजे मेकअप आर्टिस्ट लोकांचं. नाही, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी ह्यांना अजून चांगलं दिसायचं असतं, म्हणून त्यांना लेट होतो. बरोबर. कारण की त्यांच्या अपेक्षाच पूर्ण होत नाहीत.